नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडसाठी ग्राह्य धरले जाणार आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांची याच्यामध्ये निवड होणार आहे, तर अशा शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरती SMS सुद्धा प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घटकासाठी यामध्ये अर्ज केलेला आहे, तर असे शेतकरी आपली जी काही रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट आता डाउनलोड करू शकणार आहात। तर मागे सर्व्हर एररमुळे ही जी काही रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट डाउनलोड होत नव्हती, परंतु आता आपण आपली जी काही रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट आपण डाउनलोड करू शकता। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपणास महाडीबीटी पोर्टलवर यायचे आहे। त्यानंतर आपला शेतकरी ID क्रमांक येथे टाकायचा आहे, OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे। OTP हा आधार लिंक जो काही आपला मोबाईल आहे त्याच्यावर येईल, तर ओके करायचे आहे। OTP आपणास यामध्ये टाकून OTP तपासा याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे युअर प्रोफाइल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली, तर आपणास येथे ओके करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे घटक इतिहास पहा याच्यावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर आपण आपल्या अर्जाचे पेमेंट हे केलेले नसेल, तर पेमेंट प्रलंबित मध्ये आपलं जे काही अर्ज आहे तो येथे दाखवला जाईल। तर इथे माझे पेमेंट प्रलंबित नाही। त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे यायचे आहे लागू केलेले घटक। लागू केलेले घटक याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे खाली आपण पाहू शकतात की आपला अर्ज क्रमांक येथे दाखवला जाईल, तालुका, गावाचे नाव, त्यानंतर घटक तपशील मध्ये बियाणे, औषध व खते, त्यानंतर बाबी म्हणजे प्रमाणित बियाणे वितरण। अर्ज स्थितीमध्ये आपण पाहू शकतात की इथे वेटिंग लिस्ट आहे। आपला गट क्रमांक येथे दाखवला जाईल, आपला फार्मर ID येथे दाखवला जाईल। जर आपणास हा अर्ज रद्द करायचा असेल तर आपण कॅन्सल या बटनावर क्लिक करून आपला अर्ज यामध्ये कॅन्सल सुद्धा करू शकतात। त्यानंतर येथे अर्ज पहा याच्यावर क्लिक करून आपला अर्ज यामध्ये पाहू शकतात। त्यानंतर येथे पावती पहा याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। पावती पहा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ही जी काही अर्जाची पोहोच पावती आहे, ही पोहोच पावती अशा समोर आपल्या समोर ओपन होईल। यामध्ये आपला अर्ज क्रमांक दाखवला जाईल, अर्जदाराचे नाव हे दाखवले जाईल आणि येथे खाली आपण पाहू शकतात की येथे अर्ज केलेल्या बाबींचा तपशील। तर यामध्ये कसल्याही प्रकारची माहिती आपणास यामध्ये दाखवली जाणार नाही। तर ही जी काही रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट अशाच प्रकारे आपली डाउनलोड होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये काही घटकांसाठी ही जी काही रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट अशाच प्रकारे यामध्ये डाउनलोड होते। मागील वर्षी जर आपण फवारा पंपासाठी जर अप्लाय केलेला असेल, तर त्यावेळेस सुद्धा मित्रांनो अशाच प्रकारची एक रिसिप्ट त्यावेळेस डाउनलोड होत होती। त्यामुळे आपणास घाबरून जाण्याचे कारण नाही। तर अशाच प्रकारची रिसिप्ट ही आपल्या समोर डाउनलोड होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, येथे फीची पावती याच्यावर जर आपण क्लिक केलं, तर आपण जे काही पेमेंट केलेले आहे त्याची रिसिप्ट सुद्धा आपणास यामध्ये डाउनलोड होणार आहे। तर इथे पेमेंट रिसिप्ट मध्ये आपण पाहू शकतात आपला ऍप्लिकेशन ID, ऍप्लिकेशन नाव दाखवले जाईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे अर्ज क्रमांक याच्यावर जर येथे क्लिक केलं, तर इथे क्लिक हेअर टू व्ह्यू स्क्रुटिनी रिमार्क्स, तर मी येथे क्लिक करतो। क्लिक केल्याच्या नंतर येथे आपण पाहू शकतात की स्क्रुटिनी हिस्ट्री मध्ये येथे नो स्क्रुटिनी डिटेल्स फाउंड, बँक डिटेल, नो बँक डिटेल्स फाउंड अशा प्रकारे माहिती दाखवली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपली जी काही रिसिप्ट आहे, हे रिसिप्ट यामध्ये अशा प्रकारे डाउनलोड करू शकता। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।